नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि घरोघरी तयारी सुरू झाली आहे, ती म्हणजे महालक्ष्मी व्रताची। पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का, उपवास करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे ते म्हणजे व्रताचे नियम पाळणे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। जर आरोग्यामुळे किंवा कामामुळे तुम्हाला कडक उपवास करणे शक्य नसेल तरीही तुम्ही देवीची कृपा मिळवू शकता। पण जर तुम्ही या 9 महाभयंकर चुका केल्या तर लक्ष्मी देवी तुमच्यावर नाराज होऊ शकते। आणि हो, पूजेची मांडणी करताना जर तुम्ही त्या एका अशुभ वेळेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला त्या पूजेचं फळ मिळणार नाही। आणि ती वेळ कोणती आणि त्या 9 चुका कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मार्गशीर्ष महिना भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो। तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते। धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवरील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते। यासोबतच ऐश्वर्य, सुख, समृद्धी प्राप्त होते। दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते। महिन्यामध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी 5 असतात। यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार असणार आहेत। तर या महिन्यातील पहिला गुरुवार 24 नोव्हेंबरला असणार आहे, दुसरा गुरुवार 4 डिसेंबरला आहे, तिसरा गुरुवार 11 डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबरला आला आहे। तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते। पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते। सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची गोष्ट, पूजा कधी मांडावी। अनेकदा आपण घाई गडबडीत कोणत्याही वेळी घटस्थापना करतो, पण शास्त्रानुसार राहू काळात चुकूनही पूजेची मांडणी किंवा सुरुवात करू नये। राहू काळ हा अशुभ मानला जातो। प्रत्येक गुरुवारचा राहू काळ वेगळा असतो, त्यामुळे पूजा मांडण्यापूर्वी पंचांग नक्की पहा। शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते। तुम्ही सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी। पण काही कारणामुळे तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणी जमली नाही तर तुम्ही कमीत कमी 12 वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी। म्हणजेच 12 वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी। त्यावेळी तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही सायंकाळी 5 ते 7च्या दरम्यान पूजा मांडू शकता। ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते, कारण याच वेळी माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होत असते। पण अगदीच दुपारी 12 ते 4 या वेळेत मात्र पूजा तुम्ही मांडू नका, कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी, जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंदी मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होईल। आता पाहूया त्या 9 चुका ज्या तुम्हाला उपवास असो वा नसो मार्गशीर्ष महिन्यात कटाक्षाने टाळायच्या आहेत। पहिली चूक, कलह आणि भांडण। ज्या घरात सतत कटकटी किंवा मोठ्या आवाजात भांडणे होतात तिथे लक्ष्मी क्षणभरही थांबत नाही, त्यामुळे गुरुवारी घरात शांतता ठेवा। दुसरी चूक, अपमान। घरातील स्त्रीचा किंवा वयोवृद्धांचा अपमान। लक्ष्मी ही स्त्री रूपातच आपल्या घरात वावरत असते, त्यांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अपमान। तिसरी चूक, अस्वच्छता। पूजा मांडली आहे पण घरात अस्ताव्यस्त आहे, कोपऱ्यात जाळे आहेत तर पूजा व्यर्थ आहे। उंबरा आणि प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा। चौथी चूक, दुपारची झोप। मार्गशीर्ष गुरुवारी व्रताच्या दिवशी दुपारी झोपणे टाळावे। वृद्ध आणि आजारी व्यक्ती वगळता, यामुळे आळस वाढतो आणि दारिद्र्य येते। पाचवी चूक, तामसी अन्न। मांसाहार आणि मद्यपान हे तर सर्वांना माहीतच आहे, पण गुरुवारी कांदा लसूण खाणेही टाळले तर उत्तम सात्विक आहारच घ्यावा। सहावी चूक, रिकामे घर। गुरुवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी घर पूर्णपणे बंद करून बाहेर जाऊ नका। घरात किमान एक तरी व्यक्ती असावी आणि मुख्य दरवाजा उघडा असावा। सातवी चूक, खोटं बोलणे आणि निंदा। दुसऱ्यांची बुराई करण्यात वेळ घालवू नका, त्याऐवजी ओम महालक्ष्मी नमो नमः चा जप करा। आठवी चूक, कहाणीचा अर्धवट स्वीकार। कहाणी न वाचणे। फक्त पूजा मांडली आणि कहाणी वाचली नाही किंवा ऐकली नाही तर व्रत अपूर्ण मानले जाते। पोथी श्रद्धेने वाचा। नववी आणि शेवटची चूक, उद्यापनाकडे दुर्लक्ष। शेवटच्या गुरुवारी उद्यापन न करणे। जर तुम्ही व्रत सुरू केले असेल तर शेवटच्या गुरुवारी यथाशक्ती 5 किंवा 7 सुवासिनींनी हळद कुंकू देऊन उद्यापन नक्की करा। आता प्रश्न येतो, जर तब्येतीमुळे उपवास करता येत नसेल तर काय करावे? काळजी करू नका। सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, देवघरात दिवा लावा आणि लक्ष्मी मातेची मनोभावे प्रार्थना करा। तुम्ही फलाहार करू शकता किंवा सात्विक जेवण घेऊ शकता। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाचा भाव।
तुमची श्रद्धा सच्ची असेल तर उपवाशी राहण्याची सक्ती नाही. तर मैत्रिणींनो, फक्त मार्गशीर्ष महिन्यात उपवासाच्या मागे धावू नका, तर आपले आचार आणि विचार शुद्ध ठेवा. लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. जर तुम्ही आमचा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.